सैनिकाच्या आमचे दोन विधवांना मुद्दे अनुकंपा आहेत. एक तत्वावर राज्यपाल कोट्यातून आमदार किंवा खासदार ग्रामपंचायत पासून केंद्रापर्यंत गेला पाहिजे सैनिकांचा. आणि दुसरा मुद्दा आमचा महत्त्वाचा आहे जो की शहीद सैनिकांच्या अनुकंपा बेसिकचा, जो शहीद सैनिक होतो त्यांचा किंवा जे एक्सिडेंटली सैनिक जातात त्यांना अनुकंपा बेसिक नाही आहे सर. आम्हाला तो अनुकंपा बेसिकचा आम्ही मुद्दा घेतलेला आहे. अशा आमच्या दोन मागण्या आहेत आणि त्यासाठी आम्ही 9 डिसेंबरला आम्ही नागपूरला आंदोलन केलं होतं. त्यावेळेस आम्ही काय म्हणते सैनिक मंत्री शंभूराज देसाईंना भेटसुद्धा दिलेली होती आमच्या शिष्टमंडळाने. त्यावेळेस त्यांनी आम्हाला फक्त आश्वासन दिलं, त्यावरती काही कारवाई न केल्यामुळे आम्ही आज मुंबईमध्ये महाआंदोलन करण्यासाठी आज उपोषणाला बसलेला. आजचाच आमचा पहिला दिवस आहे. आजपासून आम्ही 12 तारखेपर्यंत उपोषण करणार आहे आणि 13 तारखेला महामोर्चा काढणार आहोत. आम्ही महाराष्ट्रातून पूर्ण सैनिक इथे उपस्थित होणार आहोत. बाकीच्या गोष्टीकडे फडणवीसांना वेळ आहे, बाकीच्या योजना आहेत, नागपूरचा असून नागपूरचा विषय मार्गी लावण्यामध्ये काय लागतो सर? हा नागपूरचाच विषय नाही, अख्ख्या महाराष्ट्राचा विषय आहे सर. मुख्यमंत्र्यांचंच नाही तर आमच्या कोणत्याही सरकारचं म्हणजे जे केंद्रात सरकार बसलेली आहे किंवा राज्यात सरकार बसलेली आहे त्यांचं सैनिकांकडे लक्षच नाही आहे सर. त्याकरताच आम्ही आंदोलन करून आलेलं आहे का आमच्याकडे पण लक्ष द्या, कारण आमच्या सैनिकांच्या विधवा पत्नींची खूप बिकट परिस्थिती आहे आणि सैनिकांची सुद्धा आहे. आज जागोजागी सैनिकांवरती हल्ले होत आहे, त्याच्यावर सुद्धा लक्ष देऊन नाही राहिलेली आहे सरकार. आज आमचा हिरो असून सुद्धा झिरोमध्ये चाललेला आहे, त्याकरता सरकारने लक्ष द्यावं हीच आमची विनंती आहे सर. बघा, आता पूर्ण भारतामध्ये 7 लाख वीरनारी आहेत आणि 7 लाख वीरनारींसाठी आम्ही हा जो लढा लढतोय हा त्यांच्यासाठी आहे की सैनिकांच्या हक्कांसाठी. जो सैनिक जो ड्युटीवरून सुट्टीवर येतो तर त्याची जो व्यथा ॲक्सिडेंटली त्याचा मृत्यू होऊन जातो तर त्यानंतर ती वीरनारी बनते, तर त्या वीरनारीसाठी काय फॅसिलिटीज आहे, तर त्या फॅसिलिटीजसाठी आम्ही इथे आलेलो हक्कासाठी लढायला. तर त्या वीरनारींसाठी आम्ही लढतो की त्यांना अनुकंपामध्ये एक नोकरी मिळावी किंवा आज मेस्कोसारख्या ठिकाणी त्या ड्युटी करतात तर त्या ड्युटीऐवजी त्यांना चांगली ऑफिशियल नोकरी मिळावी, त्यांच्या मुलांना नोकरी मिळावी की त्यांच्या मुलांना हक्क मिळावा, यासाठी आम्ही इथे आंदोलन करायला आलो आहोत. आणि या संदर्भात जर वेळ करता आली तर एखादं मोठं आंदोलन करण्याचा आपला प्रयत्न आहे. हां, त्यासाठी आम्हीच पुढे आहोत. आम्ही आंदोलन करायला तयार आहोत. जोपर्यंत आमचं आंदोलन सक्सेस होत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार सुद्धा नाही. कारण आमच्या मागण्या पूर्ण झाल्याच पाहिजे, कारण आम्ही वीरनारींसाठी लढतोय. कारण एक सैनिक जो देशासाठी लढा देतो, जो सीमेवर राहतो, त्यांची 18 वर्ष नोकरी राहते, एक सर्व्हिसमॅनसाठी काहीच नाही आहे त्यांच्यासाठी. तर त्यांच्यासाठी त्यांनी हक्क द्यायला पाहिजे. त्यांच्या फॅमिलीसाठी पहिला त्यांचा जो अधिकार आहे फॅमिलीचा आहे, तर त्यांना काहीच मिळत नाही. जसं तुम्ही म्हणता की पेट्रोल पंप मिळते किंवा अदर त्यांना पैसा मिळतो, हा पैसा त्यांना त्यांच्यापर्यंत पोहोचतच नाही किंवा त्यांना मिळतच नाही. त्यांना मुलांना फॅसिलिटी नाही किंवा त्यांना तेवढी इज्जत मिळत नाही किंवा काहीच नाही. तर त्यासाठी आम्ही लढतो. हे मुळात म्हणजे सैनिक हा देशाचा खूप महत्त्वाचा घटक आहे. त्याला आज आंदोलन करावं लागतं आहे, ही एक चिंतेची बाब आहे. त्याच्या हक्कासाठी त्याला लढावं लागतं आहे, जे की संविधानाप्रमाणे किंवा याच्याप्रमाणे त्याला न्याय मिळाला पाहिजे. एक सैनिक आज 30 वर्ष 32 वर्ष देशसेवा करून परत येतो किंवा त्याचं कुठे शहीद होतो किंवा त्या सुट्टीवरती आल्यानंतर काही ॲक्सिडेंट वगैरे होतो, त्यामध्ये त्याचं जे वीरमरण त्याला येतं किंवा त्याला जे मरण येतं, त्यासाठी त्याच्या ज्या पाठीमागे त्याची फॅमिली परिवार असतो त्याच्यासाठी त्यांना काहीतरी चांगल्या सुविधा मिळणं गरजेचं आहे. अनुकंपा तत्वावरती त्याच्या घरातील एका व्यक्तीला जरी मुलांना किंवा पत्नींना जर चांगला महाराष्ट्र सरकारने नोकरीची संधी दिली तर त्यांचं भविष्य उज्ज्वल होऊ शकतं. यासाठी आम्ही हा लढा उभारलेला आहे. तसंच ज्या कोट्यातून आपल्याला जसं पदवीधर मतदारसंघाप्रमाणे एक माजी सैनिकांचा एक आमदार जर महाराष्ट्र शासनामध्ये विधिमंडळावरती जाईल तर तो एक चांगला एक जमेची बाजू होईल, जो की आमच्या सर्व सैनिकांच्या मागण्यांना तिथे तो जोर लावून त्या मागण्या मांडू शकतो. यासाठी आमचं हे आंदोलन आहे.